दिल्ली हादरली, केंद्र सरकार झुकलं आणि अखेर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या संपूर्ण आंदोलनामागे अनेक दावे प्रतिदावे केले गेले, अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण शेवटी कॉक्रोच जनता पार्टीच्या या लढ्याला यश आलं. असंख्य कार्यकर्ते आणि आंदोलक दिल्लीतील जंतर मंतरवर संघर्ष करत राहिले आणि एका सामान्य व्यक्तीने संपूर्ण व्यवस्थेला हादरवून टाकलं. केंद्रातील NDA सरकारला आपल्या कार्यकाळात पहिल्यांदा संपूर्ण देशभरातून एवढा विरोध पाहायला मिळाला. तर मग नेमकं काय होतं कॉक्रोच जनता पार्टीच्या या यशाचे रहस्य? कशा पद्धतीने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाजाची अखेर सरकारला दखल घ्यावी लागली? आणि आता या संपूर्ण प्रकरणानंतर देशभरात नवं राजकीय वातावरण तयार होऊ शकतं का? तर चला कॉक्रोच जनता पार्टीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला पदाचा राजीनामा दिलाय, अशी बातमी सध्या समोर येते. हा राजीनामा म्हणजे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मानलं जातंय. कारण एका सर्वसामान्य संघटनेने थेट देशातील केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेणं ही काही साधारण घटना नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि परिणामी राजीनामा द्यावा लागला. नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील एखाद्या प्रकरणामुळे थेट केंद्रीय मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागल्याची ही पहिलीच घटना आहे. म्हणून आता प्रश्न उपस्थित होतोय की कॉक्रोच जनता पार्टीने नेमकं असं काय केलं ज्यामुळे त्यांना हे अभूतपूर्व यश मिळालं? मित्रांनो, या विषयाची व्याप्ती वाढत गेली आणि तो फक्त विद्यार्थ्यांच्या विषयी राहिला नाही, तर संपूर्ण देशव्यापी आंदोलन बनलं. याचं पहिलं कारण म्हणजे या आंदोलनाची रणनीती. सुरुवातीला हा संघर्ष केवळ काही विद्यार्थ्यांपुरता मर्यादित असल्याचं अनेकांना वाटलं होतं. पण आंदोलनकर्त्यांनी एकाच मुद्द्यावर सातत्य ठेवलं. जंतर मंतरवरील आंदोलन असो, सोशल मीडियावरील मोहीम असो किंवा विविध राज्यातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असो, प्रत्येक टप्प्यावर हा मुद्दा जिवंत ठेवण्यात आला. त्यामुळे हा विषय दररोज चर्चेत राहिला आणि सरकारवरचा दबावही वाढत गेला. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या आंदोलनाला मिळालेल्या सर्वसामान्यांचा पाठिंबा. सुरुवातीला केवळ विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, पण नंतर पालक, शिक्षक, विविध सामाजिक संघटना आणि अनेक राजकीय पक्षांनीही या प्रश्नावर आपापली भूमिका मांडायला सुरुवात केली. त्यामुळे हा केवळ एका परीक्षेचा मुद्दा राहिला नाही, तर शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न बनला. यामध्ये आणखी एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरली. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अनेक चेहऱ्यांपैकी महाराष्ट्रातील एका तरुणाचे नाव सातत्याने चर्चेत राहिलं. तो तरुण म्हणजे अभिजित दिपके. दिल्लीत राहून आंदोलनाचे नियोजन, विद्यार्थ्यांशी समन्वय, सोशल मीडियावरील मोहीम आणि राष्ट्रीय पातळीवर या विषयाला सातत्याने आवाज देण्याचं काम त्याने केल्याचा काही समर्थकांचा दावा आहे. त्यामुळे अनेकांनी ही लढाई केवळ दिल्लीची नसून देशभरातील विद्यार्थ्यांची लढाई असल्याचं सांगितलं. याच काळात विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष करण्यास सुरुवात केली. संसदेपासून ते पत्रकार परिषदेपर्यंत हा विषय सातत्याने उपस्थित राहिला. माध्यमांमध्ये चर्चांचा पूर आला. सोशल मीडियावर लाखो पोस्ट व्हायरल झाल्या. विद्यार्थ्यांचे अनुभव, पालकांच्या प्रतिक्रिया आणि आंदोलनातील दृश्यांनी या प्रश्नाकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित करणं सरकारसाठी अधिकाधिक कठीण होत गेलं. आणि मग अखेर तो क्षण आला ज्याची आंदोलनकर्ते अनेक दिवस वाट पाहत होते. आंदोलनानंतर घेतलेल्या निर्णयामुळे समर्थकांनी याला आपल्या संघर्षाचा मोठा विजय मानलं. त्यांच्या मते हा फक्त एका व्यक्तीचा किंवा एका संघटनेचा विजय नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या आवाजाला मिळालेली दखल आहे. मात्र इथेच हा विषय संपत नाही. कारण कोणतंही आंदोलन यशस्वी ठरतं ते फक्त एखादा निर्णय बदलल्यामुळे नाही, तर त्या निर्णयानंतर व्यवस्थेत खरंच बदल होतो का यावर त्याचं खरं मूल्यमापन ठरतं. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता वाढेल का? परीक्षांवरील विश्वास पुन्हा निर्माण होईल का? आणि अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली जातील? हे प्रश्न अजूनही तितकेच महत्त्वाचे आहेत. या संपूर्ण घटनाक्रमाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे की लोकशाहीमध्ये सातत्याने संघटित पद्धतीने आणि शांततेत उभा केलेला जन आवाज दुर्लक्षित करणं कोणत्याही सरकारसाठी सोपं नसतं. दुसरीकडे अशा आंदोलनानंतर प्रत्यक्षात काय बदल होतात
हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला पदाचा राजीनामा दिला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राजीनाम्यावर अंतिम मंजुरी केलेली नाही. म्हणूनच राजीनामा प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसल्यामुळे पंतप्रधान राजीनाम्याला मंजुरी देतात की नाही हे पाहणं देखील तितकेच महत्त्वाचे असेल. त्याचप्रमाणे पुढे या आंदोलनाचे राजकीय आणि शैक्षणिक परिणाम काय होतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल. कारण हा विषय केवळ एका आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर देशातील शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचा विश्वास आणि लोकशाहीतील जनदबाव या तिन्हींची कसोटी बनला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे देशभरात सरकार विरोधी वातावरण तयार होतंय का? आणि आगामी काळात सरकारसमोर कॉक्रोच जनता पार्टीच्या रूपाने नवा स्पर्धक निर्माण होऊ शकतो का? या विषयावरील तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.